नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न. तर वळूया पुढच्या मेन कंटेंटकडे. पहिला आपला प्रश्न आहे, भारतातील पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर हबीबुर रहमान, ऑप्शन सी श्री गुलजारीलाल नंदा, ऑप्शन डी डॉक्टर झाकीर हुसेन. याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन ए. पाहू शकता आपण. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ताजमहल हे कुठे स्थित आहे? ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे मुंबई, ऑप्शन सी आहे आग्रा, ऑप्शन डी आहे जयपूर. तर यातील बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, आग्रा येथे ताजमहल स्थित आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचं आन्सर्स पर्याय आहेत माउंट किलिमांजारो, माउंट एव्हरेस्ट, माउंट फुजी, माउंट कंचनजंगा. याचं बरोबर उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन बी. तर पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट. पाहू शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या संविधानाची रचना कोणत्या वर्षी पूर्ण झाली? ऑप्शन ए आहे 1946, ऑप्शन बी आहे 1947, ऑप्शन सी आहे 1948, ऑप्शन डी आहे 1950. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1950. भारताच्या संविधानाची रचना 1950 या वर्षी पूर्ण झाली. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. शिवाजी महाराज कधी जन्मले? याचा साल विचारलेला आहे आपल्याला. तर पहिला पर्याय आहे 1630, ऑप्शन बी 1640, ऑप्शन सी 1650, ऑप्शन डी 1660. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1630. या सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो या पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत 1 मे, 8 मार्च, 15 ऑगस्ट आणि 10 डिसेंबर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 8 मार्च. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विविध देशांचा झेंडा एकत्र असलेल्या जागेचे नाव काय आहे? तर ऑप्शन ए आहे राष्ट्रपती भवन, गांधी मैदान, संसद भवन, युनायटेड नेशन्स मुख्यालय, हेडक्वार्टर्स. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी युनायटेड नेशन्स मुख्यालय. या ठिकाणी विविध देशांचा झेंडा एकत्र असलेलं ठिकाण आपणास बघायला भेटतं. आपण इमेज मध्ये पाहू शकताय. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सिंधू घाटी सभ्यता सर्वात प्राचीन सभ्यता आहे, तिचा कालखंड कोणता? ऑप्शन ए आहे 3300 ते 1300 BC बिफोर ख्रिस्ट, 2600 ते 1900 BC, 2000 1000 BC, 1500 ते 500 BC. ऑप्शन बी 2600 BC ते 1900 BC बिफोर ख्रिस्ट. पुढच्या प्रश्नाकडे. सह्याद्री पर्वत किती लांब आहे? ऑप्शन ए आहे 600 किलोमीटर, 1600 किलोमीटर, 1500 किलोमीटर आणि 2000 किलोमीटर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1600 किलोमीटर. सह्याद्री पर्वत 1600 किलोमीटर इतका लांब आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. द्रविड भाषा कुठल्या राज्यात अधिक बोलली जाते? ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे कर्नाटका, सी आहे महाराष्ट्र, डी आहे तमिळनाडू. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तमिळनाडू. तर द्रविड भाषा ही तमिळनाडू राज्यात अधिक बोलली जाते. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे गुलाब, ऑप्शन बी आहे कमळ, ऑप्शन सी आहे सूर्यफूल, ऑप्शन डी आहे चंपा. ऑप्शन बी कमळ हे उत्तर बरोबर आहे. पाहू शकताय इमेज मध्ये. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन ए आहे मोर, ऑप्शन बी घार, सी कबूतर, डी पंखे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पंडित नेहरूंचे जन्मस्थान कोणते आहे? तर ऑप्शन ए आहे मुंबई,
ऑप्शन बी आहे इलाहाबाद, ऑप्शन सी आहे दिल्ली, ऑप्शन डी आहे लाहोर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इलाहाबाद. पंडित नेहरूंचे जन्मस्थान इलाहाबाद आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताचे संविधान कोणत्या वर्षी तयार झालेलं आहे पाहू शकताय. ऑप्शन ए आहे 1947, ऑप्शन बी आहे 1950, ऑप्शन सी आहे 1949 आणि ऑप्शन डी आहे 1952. सदर स्लाइड मध्ये आपण पाहू शकताय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमेज पण दिलेली आहे व त्या इमेज मध्ये आपण पाहू शकतो इन आवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दिस 26th डे ऑफ नोव्हेंबर 1949. तर याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन सी 1949. बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे. ताजमहल कोणत्या शहजादीसाठी बांधले गेले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी मुमताज. बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? याचे ऑप्शन्स आहेत कंचनजंगा, एव्हरेस्ट, नंदा देवी आणि हिमालय. तर भारतातील सर्वोच्च शिखर उंच आहे ते म्हणजे कंचनजंगा. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रथम भारतीय महिला अंतराळवीर कोण होत्या? ऑप्शन ए आहे कल्पना चावला, ऑप्शन बी सुनीता विल्यम्स, ऑप्शन सी ममता कुलकर्णी, ऑप्शन डी आहे रुक्मिणी देवी. तर भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर या कल्पना चावला होत्या. ऑप्शन ए बरोबर आहे. वळूयात पुढे. गांधीजींनी त्यांचा पहिला सत्याग्रह कुठे केला? तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चंपारण, बी साबरमती, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी बंगळुरू. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंपारण. येथे गांधीजींनी त्यांचा पहिला सत्याग्रह चंपारण या जिल्ह्यापासून सुरू केला होता. वळूयात पुढच्या स्लाइडवर पुढच्या प्रश्नाकडे. सिंहगड किल्ला कुठे स्थित आहे? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी सातारा. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. पुणे येथे सिंहगड किल्ला स्थित आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रातील गंगापूर धरण कुठे आहे? ऑप्शन ए आहे सांगली, बी नाशिक, सी पुणे, डी औरंगाबाद. तर याचं बरोबर उत्तर आहे नाशिक या ठिकाणी गंगापूर धरण हे स्थित आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणारे समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. तर भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव काय होते? पाहू शकता इमेज मध्ये आपण त्यांचे फोटो या ठिकाणी ऍड केलेला आहे. ऑप्शन ए आहे नाथ माधव टिळक, केशव गणेश टिळक, बाल गंगाधर टिळक, श्रीपाद टिळक. तर ऑप्शन सी बाल गंगाधर टिळक हे त्यांचे खरे नाव होते. लोकमान्य ही त्यांना दिलेली लोकांनी उपाधी होती. त्यांचे खरे नाव बाल गंगाधर टिळक. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या रेल्वे मंत्रालयाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, बी आहे दिल्ली, ऑप्शन सी आहे कोलकाता, ऑप्शन डी आहे नागपूर. तर याचे बरोबर उत्तर आहे डी बी ऑप्शन बी दिल्ली. तर भारताच्या रेल्वे मंत्रालयाचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर त्यांचे पर्याय आहेत जस्टिस डी वाय चंद्रचूड, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस दीपक मिश्रा, जस्टिस ए एस बोपन्ना. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जस्टिस डी वाय चंद्रचूड. वळूयात पुढच्या स्लाइडकडे. तर पार्ले मॅक्स सॅल्ट उद्योगाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी आपण पार्लेचा जो लोगो आहे तो वापरलेला आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लक्ष्मी मित्तल, टोमस पार्ले. तर याचं बरोबर उत्तर आहे टोमस पार्ले. वळूयात पुढच्या पर्यायाकडे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती?
ऑप्शन ए आहे 1862, ऑप्शन बी 1850, ऑप्शन सी 1900, ऑप्शन डी 1908. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 रोजी झालेली होती. पाहू शकता. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर पहिले सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान व दुसरे सर्वात मोठे राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे लगेचच. पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत दिल्ली, बी मुंबई, सी आग्रा आणि डी जयपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. गांधीजींनी सत्याग्रहाचा प्रारंभ कुठून केला? याचं आन्सर्स पर्याय आहेत ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. गांधीजींनी सत्याग्रहाचा प्रारंभ दक्षिण आफ्रिका येथून केला होता. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. किल्ले रायगड कसा किल्ला आहे? याचे ऑप्शन्स आहेत कंकण किल्ला, कॅम्पा किल्ला, लोह किल्ला आणि समुद्र किल्ला. तर सदरचा किल्ले रायगड हा लोह किल्ला प्रकारचा आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. राणी दुर्गावती या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर राणी दुर्गावती त्यांच्या नावाचा जो स्टॅम्प आहे भारत सरकारने प्रसिद्ध केलेला आहे, आपण त्या ठिकाणी पाहू शकताय इमेज मध्ये त्यांचा स्टॅम्प आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी कर्नाटका. तर राणी दुर्गावती या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा संबंध मध्य प्रदेश या राज्याशी आहे. ऑप्शन सी मध्य प्रदेश. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. भारताचे राष्ट्रीय पशु म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन ए आहे वाघ, ऑप्शन बी आहे सिंह, ऑप्शन सी आहे हत्ती, ऑप्शन डी आहे गवा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वळूयात पुढे. तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ 30 ते 32 प्रश्न पाहिलेले आहेत. आशा आहे आपणास सर्व प्रश्न व त्यांची उत्तर स्पष्टीकरण आवडलं असेल. बऱ्याच लोकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.